बाप दमला का पोऱ्या उठला का सुनाला दिवस गेले, सून मला दिन झालं का साडूला जुळे झाले, तुळी तीच. फक्त डिरीतला काढायचा आणि सोसायटीत घालायचा, सोसायटीतला काढायचा अंगणवाडीत घालायचा, काय उघड्या. आणि 8-22चे वळू घ्यायचे वापरून. हे झाले युवक कार्यकर्ते एकच अंडरपॅन्टवर खाजी तो त्याला वा झाल्यात, हाच विकास. चड्डी खाजी तो हाच विकास. 40% पोरं पुढाऱ्याच्या मागे हिंडून भिकारी झाली. अरे पुढाऱ्या मागे हिंडण्यापेक्षा आमच्या टोळीत या ना नालाय गो, 2 टाइम फुकाट खालाय, किती खाय. नुसतं बोधे गावला सप्ता बसला तू, 7 दिवस मानपत जरी येऊन बसला ना, वरून जाताना भाड्याला पैसे. हे पैसे भाड्याला पैसे घे. ते आपलं येडकवंच्या मागे हिंडायचं, भांगारा अवलाद नाही तर. रात्री बायको बाळातीन झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड, उमलते नेतृत्व. 16 टाके पडले त्या बाईला मरुतिकाच. उमलते नेतृत्व. मिशी फुटली नाही त्याला, युवा नेतृत्व. फुटली मिशी, विकासाची गंगा. शब्द कुठून आणतात काय. पुन्हा काढली मिशी, बुलंद तोप. पुन्हा काढली मिशी, जनसामान्यांचा आवाज. पुन्हा काढली मिशी, परिसराचे भाग्य विधाते. पुन्हा काढली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 50-50 झाली मुंडकी. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या. मेली रे लोक मेली. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्दज्ञानी. संपली माणसं मानाच. मग आपल्याला शिकायचंय बुद्धी म्हणजे काय. जरा बारीक आहे का शिकलेली पोरं बिर, बारीक आहे का. लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आता बुद्धी यायचंय बरं का आपल्याला. राज्य कोणाचं आहे, लोकांचं. चालवायचं कोणी, लोकांनी. आणि कुणासाठी चालवायचंय, मग मतदानाचे पैसे घ्यावेत काय. घेऊ नये, कधीच घेऊ नये. मतदानाचे पैसे घेऊ नये, कधीच घेऊ नये. आणि घेता तो महाराष्ट्रातला असू शकत नाही. ते बाहेरचं बी पडलं आपल्याकडे. घेऊ नये, कारण लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, तो बजावलाच पाहिजे. पाया पडून सांगतो कीर्तनातल्या लोकांना, मतदानाचे तर शानी माणसं पैसे घेतात महाराज मतदानाची. पाटील, देशमुख, 96 कुळी, 5 माणसं म्हणतो आपल्या घरात. ध्यान ठेवा, काय दिवस गेले का तुझ्या माणसा. अरे शिवाजी संभाजीचं रक्त आहे हे. वाघ म्हणून जगणार रक्त आहे, बिबट्या म्हणून हिंडणार नाही. पैसे घ्यायचे नाही कधी. आणि पाया पडून सांगतो लोकांना, थोडस वाईट वाटेल तुम्हाला, पण इंदुरीकरचं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका. 100% लोकांनी मतदान कोणालाही करा, त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. त्याचा आमचा त्या क्षेत्राचा आमचा काही संबंध नाही, काय त्याच्याशी घेणं नाही. कुणालाही करा, पण मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे. तुमचं काय मत. कमी मतदान संख्येमुळे नको ती माणसं निवडून येतात. प्रॉब्लेम काय होतो, आपल्याकडे मतदान येणं होतं 60%, त्याच्यात 3 जण आहेत. 21% वाला आरामशीर निवडून येतो ना. मतदान जर 100% झालं ना, कसंच लागल.
कोणताही काम बुडवा, काही करा, पण मतदान केलं पाहिजे. आणि हे शिकलेल्या लोकांना सांगायची पाळी आली. इतकी येडपट आहे शिकेलेली. हे तुम्हाला पती यांना पगार घेताना सुद्धा लाजा नाही वाटते. गेल्या वर्षी मला उत्तर द्या तुम्ही शिकलेले लोक, पदवीधर मतदारसंघामध्ये मतदान कोणतं असते? पदवीधर. ते मतदान अडाणी आहे का एज्युकेटेड आहे? एज्युकेटेड. त्यांना सांगायची गरज आहे का? गेल्या वर्षी पदवीधर संघाचं मतदान झालं नगर धुळे 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 नंदुरबार 55% झालं. 55%. म्हणजे 45% शिकलेले लोक मतदान करीत नाही. लाजा नाही वाटते तुम्हाला? 80,000 रुपये पगार घेता भंगारा हो, आणि मतदान करायला का रोग झाला तुम्हाला? हे 2-4 महिने सस्पेंड केले पाहिजे महाराज. विनोद नाही हा महाराज. त्यांना काय कळली लोकशाही? आणि ज्यानं मतदान केलं नाही तो काय इतिहास नागरिक शास्त्र डोंबलं शिकील. आणि त्याच्या पुढचं वाक्य ऐकल्यावर मुंग्या येतील डोक्याला तुमच्या. त्याच्यात 9,000 बाद आहे. कोणचे? पदवीधराचे. आमच्या धोत्रावाला बरा नाही का 1000 घेतो पण फिट ठोकीतो. 1000 घे नका जाईन पण काम. विनोद समजू नका. कोणताही मतदार असो, कुणीही करायलाच पाहिजे. हा तुम्हाला विनोद वाटला का मला सांगा. म्हातारा माणूस असेल सायकल घेऊन जा, गाडीवर न्या, पण मतदान केलं पाहिजे. लोकशाहीचा अधिकार बजवायचा असेल तर रुपया न घेता मतदान करा. तुम्हाला कोणालाही बोलायचा अधिकार आहे. आता 100 रुपये 50 घेऊन कांडी झालेली मंडळी तुम्ही बघता मला फार रस्ता फुटला. तुम्ही काय म्हणता? एक, आता दुसरी व्याख्या शिकायची म्हणजे बुद्धीची शिकायला. 3, आपलं दुसरी व्याख्या, माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं त्या नाम धर्म. झाल्या 2 व्याख्या. आणि तिसरी व्याख्या, वाईटाकडून चांगल्याकडे नेते ती बुद्धी, तमगुणाकडून सत्वगुणाकडे नेते ती बुद्धी, आणि दुःखाकडून सुखाकडे नेते तिला ना बुद्धी. आणि बुद्धीचे प्रामुख्याने 9 प्रकार पडतात. देयर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. हे बरे, बुद्धीचे 9 प्रकार पटापट ऐका. 1, पटापट जेवढे ध्यानात येते तेवढे ध्यानात ठेवा. चर्म बुद्धी, बुर्नस बुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, ताबस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि शेवटी दुर्बुद्धी. आणि आज 99% लोकांना बुद्धी नाही. नीट ऐका उत्तर. महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे महाराज, का त्या बिचाऱ्यांमुळे जनता 70% सुरक्षित आहे? काय म्हणायचं तुम्हाला? ट्रॅफिकला पोलीस आहे, सिग्नलला पोलीस आहे, स्टँडवर पोलीस आहे, परीक्षा केंद्रावर पोलीस आहे. आणि सरकार किती हुशार आहे पहा आपलं. ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या त्यांना पेमेंट कमी. एसटी ड्रायव्हर कधी मरल याची गॅरंटी नाही, 9,500. वायरमन कव्हा चिटकल याची गॅरंटी नाही, 14,000. आणि ते पोलीस बिचार उद्या मंत्री येणार, अखेरात डांबरी उभं. मंत्री आलंय बी. हे पोलीस खात्यातल्या लोकांना 80,000, 90,000 हजार रुपये पेमेंट पाहिजे महाराज. हे पेमेंट पाहिजे, जबाबदारी आहे महाराज. आणि इकडं फॅन खाली बसायचं, कमाल घर बघ 82,000. कमाल घर बघन टाक पाडू. मग आता एवढ्या लोक, एकदा माणूस आमदार झाला ना त्याला मरेपर्यंत पेन्शन आहे. मग कीर्तनकारांनी पैसे घेतल्यानं काय लोकांची दुखली बा. काही नाला का लगेच म्हणायचं बाजार मांडला बा यांनी, देवाचा बाजार. ना तू एकट्याची घेतली का? अख्या गावाची घेतली. तू काय मुळ्यात उठायचं काम आहे? आता एवढी लोक बोदेगावला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते, आणि यांना गप्प बसवायला 5,000 पोलीस लागले असते. मग आता बोदेगाववाल्याने मलाच 1,00,000, 1.5 लाख द्यायला काय दुखली? उलट त्यांनी म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस हे गरीबाला 1,00,000, 1.25 देऊन टाका. का? हा विनोद नाही महाराज, ही कीर्तन काळाची गरज. थोडं सत्य आहे पण ते सत्याचे.
आज महाराष्ट्रातलं महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जागेवर आहे. तुमची काय मत आहे? अरे 3-3 वाजता ते बिचारे पेट्रोलिंगला हिंडतात रातभर. संसार नाही त्यांना, बायका पोरं नाहीत, कोणती वेळ कधी सांगता येतं. आणि त्याला आरोपी सापडतात 3ला आणि 4ला, कधी पहाटे. काय सापडत रे आरोपी का? नायलॉनची दोरी, पिस्तोल, सुरी, मोबाईल, कटवणी. अरे तुमचे पोरं 3-3 वाजेपर्यंत बाहेर हिंडत, त्यांच्या बापांना लाज नाही वाटत का? हे बाप नालायक आहेत खरे. प्रत्येक बापांना रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जावं दिला, नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. काय म्हणत अटकवत पाहिजे. 10वी-12वीची अवलाद चांगली उचलून आपटली पाहिजे. 40-40 हजाराच्या गाड्यांना नालायकांना फिरायला 80-80 रुपयाचे पेट्रोल आणि यांनी मिशा काढून मोमलं देण्यात चोऱ्या करायच्या. चोऱ्या करणारी मंडळी ध्यानात ठेवा. चोऱ्या करणारी मंडळी ध्यानात ठेवा. चोऱ्या करणारी मंडळी ध्यानात ठेवा. तुम्ही एखादी गाडी लुटली तुम्हाला पचेल, एखादा पंप लुटला तुम्हाला पचेल, एखादा बंगला लुटला तुम्ही पचेल. पण कायदा पहिल्यापेक्षा कडक झालाय, पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि 80% जनता कॅमेऱ्यात आहे. तू जाशील सायकल चोरायला, बोकांडी बसल पिकअप. चोऱ्या करून जगापेक्षा म्हशी भादरून जगा ना. 150 रुपये पैसे. नालायको, कोंबड्या पाळा ना. सोलून कोंबडी 130ला आहे, बॉईल करून 180ला आहे आणि शिजून 230ला आहे. जरा शिका. नालायका औलाद नाही काय चोऱ्या. हे फटकवले पाहिजे हो. 10वी-12वीचे टोन गॅसचे लाईट बंद करून हाणले पाहिजे. नाही का पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याचे. मी करील प्रयत्न परत. ते जात नाही, गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय राहत नाही. यांना पण यांना आलायकाने आता लग्नात नवीन पद्धत आणली. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला मी हाय तिलाच कटाळा वयाचा. सांगा विनोद या साठवले पाहिजे पोरं धरून. कशी काय तुझ्याकडे कस काय तुझ्याकडे 6 हजाराचा मोबाईल आला, सरळ बसायला आणाले पोरं पटकान. बैठे बैठे सावधान, विश्राम आणि जोरात उत्तर द्यायचं. इकडे बघा माझ्याकडे, घाबरायचं नाही. मागच्या महिन्यात मेलेली नटी कोणती? श्रीदेवी. कशाने मेली रे? दारू पिऊन. घ्या ऐकलं ना. सरळ बसा पटकन, जोरात उत्तर द्यायचं, घाबरायचं नाही. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा है. टायगर जिंदा है. करेक्ट. या 2 वर्ष आता येत्या रविवारी झी टॉकीजला दुपारी 12 वाजता टिंबटिंबच्या नावाने चांग भलं, सैराटच्या नावाने चांग भलं. या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. त्याच्यानंतर आता नवीन येऊ राहिला मराठी सिनेमा बबन. करेक्ट. या वर्षात गाजलेलं सगळ्यात भारी मराठी गाणं सैराट मधलं झिंगाट. करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी मराठी गाणं बाई वाड्या. सोनू तुझा माझ्यावर. मला आमदार झाल्यासारखं देशाचा विकास करायचा असेल तर अशी रत्न गावात तयार झाली पाहिजे. सरळ बसायला आणारे पोरं पटकन आणि जोरात उत्तर द्यायचं, घाबरायचं नाही. तुम्हाला आपलं कीर्तन आवडतं का नाही? हा, घाबरायचं नाही. पोरानं 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे. त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला बाप. त्याचा पुढचा प्रश्न
प्रश्न पोरांनो, 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, बरोबर आहे? तिला गरज आहे, आई मूर्ख आहे का पोरगी? आई, करेक्ट. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि बाप. आणि आता शेवटचा प्रश्न एकदम जोरात अख्ख्या गावात ऐकू गेलं पाहिजे, एवढ्या जोरात उत्तर द्यायचं. पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमच्या आई बाप सोडून दुसरं कोणी केलं नाही. करेक्ट. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. चला पुढं. हे फटकावले पाहिजे मला. 8-10 दिवसातून पोरगी सुद्धा झटकावली पाहिजे महिला मंडळ. पुरीच्या हात तपासा, बांगडी नाही का ठोन द्या 2-4 तिच्या. तो भांगाल नाही कुडून, त्या कार्टेनी एक भांगाल नाही कुडून वावर नांगरले दंड ठोलाय. इकडून रान मोकळं केलं, इकडून मोकळं केलंय. त्या पुरीने तो एक भांगाल नाही कुडून पॉप पॉप. दरिद्रीला कान फाटले पाहिजे धरून. पुरीचे सुद्धा कान फाट फोडलं पाहिजे. आठवड्यातून एकदा. मोबाईल आहे की तिच्याकडे, मुलीचे मोबाईल. रविवारी आपली पोरगी शाळेत जाते म्हणजे काय कान फाट फोडा तिचं. हा, मुलीचे मोबाईल चेक करी जा. 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीच्या मोबाईल मध्ये आपल्यासारखे नावं नसतात, किसन पाटील, दत्तू पाटील, भिका पाटील. त्यांचे त्या खुणा असतात, खुणा. महत्वाचा असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्याबरोबर पळूनच जायचं 3 स्टार. मुलीचे बॅलन्स तपासित जा. तू व्हॉट्सअपचे मेसेज तपासा, ती कुणाशी बोलते हे तपासा, कोणत्या टायमिंगला बोलते हे तपासा, किती फोन येतात तिला हे तपासा. फटकून काढा. काय मध्ये तू हल्ली पाहिजे. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो. सायलेंट फक्त कण होतो घरात. बुर म्हणजे काय रे? गेली पळून. शब्बा. अरे बाबा मला काय नको. दुर्बुद्धी देवाला, 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 दुर्बुद्धी देवाला. दानु पजोला नारायणा, दानु पजो नारायणा. आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी. हे देवा पांडुरंगा, माय बाबा पंढरीनाथा, मला सद्बुद्धी नको, मला दुर्बुद्धी नको, सद्बुद्धी दे. बस काही नको देऊ मला. का ठेविले अनंते तसेच राहील. मला काही नको. दुर्बुद्धी मनाला येऊ देऊ नको. आणि आज दुर्बुद्धीमुळे जग संपलं. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे. आज बोलतो ते कायम खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर पार्किंग ठेवावं लागेल,
मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो कमी बुद्धीचा माणूस मोठा होईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खेचील. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट होणार नाही, रक्ताचे नाते संपतील. कोणतं खोटं ठरलं बोला. आणि आता सांगून ठेवतो 5 गोष्टी घडणार आहे. बोदेगावच्या सप्त्यात सांगून ठेवतो 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. आता नाही घडलं तर मला दिसेल ती दारा. मागचं खोटं ठरलं का? आपल्याकडे खोटं कामच नाही. 5 गोष्टी घडणार आहे 2 वर्षात. 1, 2 वर्षामध्ये घरात माणसं राहणार नाहीत. का? प्रत्येकाला एक मुलगा आहे तो बाहेर आहे, एक मुलगी नवऱ्याच्या घरी, घरात माणसं कुठे आहे? आता तुमचं गाव हायवेच्या कडेला आहे म्हणून तुमच्या गावाला रोडच्या कडेला गर्दी दिसते. नाही तर शेतीची कामं चालल्यावर 10:30 वाजता गावाला कुलूप आहे, गावात माणसं नाही. पूर्वी न्हाव्याच्या दुकानात 2-4 माणसं बसलेला असायची, सुताराच्या दुकानात 2-4 माणसं बसलेला असायची, ओट्यावर म्हातारा किंवा म्हातारी बसलेला असायची. आलेल्या पाहुण्याला पाणी मिळत होतं आणि गाईला चारा मिळत होता. आज कोणी येत नाही. भिकारी सुद्धा दुपारी गावात येत नाही. माणसंच राहिले नाही गावात. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात येतो, म्हातारा आजारी पडलं तर म्हातारी गोळ्या देते. आणि म्हातारी लोकांना विचारते रविवार कधी आहे, माझ्या मुलानं मला भेटायला यावा. त्याला वेळ कुठे? त्याच्या सासऱ्याची बायपास आहे, थोरली मिळून बाळातपणाला आली, धाकटी परीक्षेला गेली, आलीच नाही, मग का निकालच घेऊन येते. त्याच्या माग व्यापलंय. घरांमध्ये माणसं नाही. ती घडलंय का नाही बोला. 60% म्हातारी माणसं घरात तळतळून मेलेत. 2, दुसरी गोष्ट घडणार आहे 2 वर्षात. हे 10वे पुण्यतिथ्या बंद होणार. बंद. 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. पॅकेज. कावळाय तू चांग, भातय तू शिजव, आणि चमनय तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर. त्या कोरकून चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्हायाचे पैसे बुडवले. म्हाताऱ्या माणसाला सांगून ठेवतो झोपताना आता असं झोपत जा, याला मोकळं ठेवू नका, हा जाऊ शकतो, याला कापून नेतील पोरं, आणि मरण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये 10-5 गुंठे जमीन नावे ठेवून मरा, नाही तर देवळात मराल. आणि देवळात म्हातारा मेलो, सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले. हे कसे मेले फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती. बाई. तिसरी गोष्ट घडणारे, लग्न न झालेले पोरं ध्यानात ठेवा, तुम्ही नवरदेव होणार नाही. तुम्ही तो नाच जवळजवळ सोडूनच द्या. तुम्ही आता असंच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो टोवा, झोपायच्या टायमाला पहा, बायको नाही तुम्हाला. अरे 16ला तुमची थोबाड सडली गोवे खाऊन, 17ला तुम्ही कामातून गेले, कोण बायका देईल तुम्हाला? 17ला चोऱ्या करताना आलाय का हो? 16चा पोरगा बलात्कारात आहे, 17चा पोरगा दरोड्यात आहे, 18चा पोरगा खुनात आहे. न्यायालयाला सुद्धा आरोपी काही काळ बाजूला ठेवावं लागतं, तेव्हा शिक्षा देता येते. एवढे पोरं जर भंगार निघाले तर कोण पोरगी देईल? पोरगी कुठे? हो, 100 पोरांमधले 30 पोरं 35च्या पुढे गेले, आणि 10 पोरं 40च्या पुढे गेले. रेंज गेली त्यांची. बायका नाही मारा काय त्या बायकांना. आणि कोण बायको देईल? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, PSI मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी. मुलगी म्हणजे तहसीलदार आहे, 90ला